नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्र सत्तांतर होऊन आता काही दिवस झालेले आहेत. या सत्तांतरामध्ये शरद पवार यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली याविषयी कुणाचंही दुमत नाही. किंबहुना शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातले चाणक्य आहेत असं वर्णन आता मीडियामधून येतंय. इंग्रजी मीडिया, मराठी मीडिया, हिंदी मीडिया सर्वच आता शरद पवारांना चाणक्य म्हणतायत. यापूर्वी ते अमित शहाना चाणक्य म्हणत होते. आता एका चाणक्याने दुसऱ्या चाणक्यावर मात केली अशा तऱ्हेच्या बातम्या आणि विश्लेषण या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय. मात्र शरद पवारांना चाणक्य म्हणावं का, अमित शहाना चाणक्य म्हणावं का, आजच्या कोणत्याही राजकारण्याला चाणक्य म्हणावं का, ही शंका माझ्या मनात आहे. त्यामुळे मी सरसकटपणे कुणालाही चाणक्य म्हणत नाही. कारण चाणक्याचे चरित्र, चाणक्याची जीवनरेखा मला माहिती आहे. ज्यांनी चाणक्याविषयी वाचलंय त्यांना चाणक्य कसा होता, किती वेगळा होता हेही माहिती आहे. म्हणून आजच्या राजकारण्यांना सरसकटपणे चाणक्य म्हणणं मला पसंत नाही. परंतु टेलिव्हिजनवाले असतील, वृत्तपत्र असतील, हल्लीचे पत्रकार असतील, त्यांना स्वस्त विशेषणं लागतात. त्यामुळे ते अमित शहानाही चाणक्य म्हणतात आणि शरद पवारांनाही चाणक्य म्हणतात. मी असं म्हणेन की शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातले किमयागार आहेत. किमयागार अशासाठी की त्यांनी या राज्यामध्ये संपूर्ण राजकीय जे एक नॅरेटिव्ह होतं ते बदलून टाकलेलं आहे. गेली 30 वर्षे या राज्यामध्ये एका बाजूला भारतीय जनता पक्ष आणि सेना होती आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादी होती. हे सगळं बदलून शरद पवारांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार अस्तित्वात आणलंय. ते सरकार आता चालू लागलंय. या सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता शरद पवारांची मुलाखत जी आहे ती एबीपी माझा या चॅनलनं दाखवलेली आहे. मराठी चॅनलला शरद पवारांनी पहिली मुलाखत देणं आणि ती सुद्धा मराठीत देणं अतिशय योग्य आहे. पण शरद पवार अचानकपणे उठतात आणि मुलाखत देतात किंवा शरद पवार रोज रोज वादग्रस्त वक्तव्य करतात असं शरद पवारांचं व्यक्तिमत्व नाही. ते जेव्हा मुलाखत देतात तेव्हा ती विचारपूर्वक देतात. त्या मुलाखतीमध्ये जे बोलतात ते सुद्धा विचारपूर्वक बोलतात. त्यामुळे शरद पवार नेमकं काय बोलतात याचे अर्थ लावण्यासाठी राजकीय विश्लेषकांमध्ये एक स्पर्धा सुरू होते. परवाच्या मुलाखतीमध्ये म्हणजे मराठी मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. हे नवं सरकार, उद्धव ठाकरे सरकार कसं अस्तित्वात आलं याविषयीची काही गुपितं त्यांनी उघड केली. दुसऱ्या दिवशी त्यांनी दिल्लीमध्ये NDTVचे पत्रकार श्रीनिवासन जैन यांना मुलाखत दिली. मराठी आणि इंग्रजी मुलाखतीत 80% मजकूर जो आहे तो सारखा असला तरी इंग्रजी मुलाखतीत काही वेगळ्या गोष्टी सुद्धा शरद पवार बोलले. नेमके शरद पवार काय बोलले, त्यांच्या बोलण्याचा शब्दशः अर्थ घ्यावा का, त्यांच्या बोलण्यामागचा काय अर्थ आहे, त्यातून पडद्यामागच्या काय हालचाली ध्वनित होत आहेत आणि शरद पवार जे बोलतात ते काय हेतूने बोलतात हे तपासण्याचा मी आज प्रयत्न करणार आहे. सुरुवात करूया शरद पवारांच्या अतिशय महत्त्वाच्या अशा विधानापासून. या मुलाखतीत म्हणजे मराठी आणि इंग्रजी मुलाखतीत शरद पवार यांनी पहिल्यांदाच सांगितलंय की महाराष्ट्रात जेव्हा राजकीय पेचप्रसंग चालू होता तेव्हा संसदेमध्ये त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेटायला बोलवलं आणि भेटायला बोलवल्यावर जेव्हा ती बैठक संपत होती, कारण ती बैठक शेतीच्या प्रश्नाविषयी होती, शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी होती, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीविषयी होती, ती बैठक संपता संपता नरेंद्र मोदी असं म्हणाले की खरं तर शरद पवार तुम्ही आमच्याशी सहकार्य करायला पाहिजे. पवार साहेब तुम्ही आमच्याबरोबर आलात तर खूप मोठा बदल आपण घडवू शकू असं कदाचित नरेंद्र मोदी म्हणाले असतील. पण शरद पवारांना त्यांनी जवळजवळ निमंत्रण दिलं की तुम्ही आमच्याबरोबर आलं पाहिजे. आणि मराठी मुलाखतीमध्ये शरद पवारांनी असं सूचित केलं की सुप्रिया सुळे या चांगल्या खासदार आहेत, त्या चांगली कामगिरी करतायत, त्यांनाही मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद मिळेल असंही आपल्याला सुचवलं. मात्र इंग्रजी मुलाखतीमध्ये शरद पवार थोडंसं वेगळं म्हणाले किंवा शरद पवारांनी आधीच्या मुलाखतीमुळे जो गैरसमज निर्माण झाला होता तो साफ केला असं म्हणता येईल. शरद पवार असं म्हणाले की मोदींनी सुप्रिया सुळेंना मंत्री करू असं सांगितलं नाही, परंतु भाजपच्या इतर नेत्यांनी तशी ऑफर आपल्याला गेल्या 5 वर्षात अनेकदा दिलेली आहे.
नरेंद्र मोदींनी शरद पवारांना संसदेमध्ये बोलवलं तेव्हा महाराष्ट्रात राजकीय पेचप्रसंग चालू होता हे लक्षात घ्या. नरेंद्र मोदींनी आपल्याला बोलवलं ते आपण मागितलेल्या अपॉइंटमेंटमुळे बोलवलं आणि ही अपॉइंटमेंट आपण पूर्वीच मागितली होती, काही दिवसांपूर्वी मागितली होती, आता मागितली नव्हती. हे शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. ते असंही सुचवतात की कदाचित महाराष्ट्रात पेचप्रसंग चालू असल्यामुळेच नरेंद्र मोदींनी आपल्याला ही अपॉइंटमेंट दिली असेल कदाचित. माझ्या मनात हा प्रश्न येतो की नरेंद्र मोदींनी निश्चितपणे महाराष्ट्रात पेचप्रसंग चालू असताना ही अपॉइंटमेंट दिली, पण शरद पवारांनी अशा प्रकारे राजकीय घडामोडी चालू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची गरज होती का? कारण या भेटीमुळे अनेक अफवा पसरल्या, अनेक चुकीच्या बातम्या पसरल्या. शरद पवारांना नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतीपद देऊ गेलंय अशी बातमी पसरली. या सगळ्या बातम्या खोट्या आहेत असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सांगत होते, पण या बातम्या खोट्या नव्हत्या, त्या अर्धसत्य होत्या किंवा पाऊल सत्य होत्या असं म्हटलं पाहिजे. शरद पवारांनी हा खुलासा केला की नरेंद्र मोदींनी मला राष्ट्रपती पदाची वगैरे ऑफर काही दिली नाही, मात्र भाजप सरकारशी तुम्ही सहकार्य करा, माझ्या सरकारशी सहकार्य करा असं त्यांनी सांगितलं. नरेंद्र मोदींनी हे सांगितल्यावर अर्थातच मी त्याला नकार दिला, कारण माझा स्वतःचा पक्ष आहे, त्याची विचारधारा वेगळी आहे असं सांगितलं. असं शरद पवारांनी स्पष्ट केलं. मात्र सुप्रिया सुळेंना कॅबिनेट मंत्रीपद देण्याची ऑफर होती हे सांगायला ते चुकले नाहीत. पहिल्या मुलाखतीत असं सूचित केलं की याच वेळेला ही ऑफर मिळाली होती, पण नंतर अधिक खोलात जाऊन श्रीनिवासन जैन यांनी विचारल्यावर शरद पवारांनी सांगितलं की मोदींनी अशी ऑफर दिली नाही. गेल्या 5 वर्षात भाजप नेत्यांकडून अशी अनेक वेळा ऑफर आलेली आहे. माझा प्रश्न असा आहे की जेव्हा या सगळ्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या की शरद पवारांना अशी ऑफर दिली वगैरे राष्ट्रपती पदाची, जी खोटी आहे असं शरद पवारांचं म्हणणं आहे, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने हे सगळं नाकारलं होतं. आता स्वतः शरद पवारच सांगतायत की मोदींनी आपल्याला बोलवलं शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी बोलायला आणि शेवटी उठता उठता अशी ऑफर केली, आपल्याला आवाहन केलं आमच्या बरोबर या म्हणून. म्हणजे या ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या त्यातला अर्धा भाग शरद पवारच खरा आहे असं सांगतायत. फक्त राष्ट्रपती पदाची ऑफर दिली नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. मुद्दा असा आहे, यालाच पवारांचं राजकारण म्हणतात. याचं कारण दुसरा एखादा राजकीय नेता असेल तर असला सगळा राजकीय गदारोळ महाराष्ट्रात चाललेला असताना तो आपल्या विरोधकाला म्हणजे नरेंद्र मोदींना भेटायलाच जाणार नाही. अशी भेट घेतल्यामुळे राजकीय गोंधळ निर्माण होतील, गैरसमज निर्माण होतील, हे कुणालाही समजू शकतं. हे शरद पवारांना समजलं नसेल किंवा हे शरद पवारांना माहीत नसेल असं संभवत नाही. शरद पवारांची राजकीय बुद्धी ही अत्यंत कुशाग्र आहे. आपण मोदींना शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जरी भेटलो तरी घोळ निर्माण होणार, बातम्या प्रसिद्ध होणार, हे शरद पवारांनी आधीच ताडलं असेल, पण तरी सुद्धा त्यांनी मोदींची भेट रद्द केली नाही. त्यांना काय मेसेज द्यायचा होता, काय संदेश द्यायचा होता? एक तर आता ते ताबडतोबीने महाराष्ट्रात सत्ता स्थापन झाल्यावर, सरकार स्थापन झाल्यावर ताबडतोबीने हे उघड करतायत. हाही शरद पवारांचा स्वभाव नाही. शरद पवारांच्याकडे त्यांच्या संपूर्ण राजकारणामध्ये अनेक गुपितं आहेत, त्यापैकी अनेक गुपितं त्यांनी आजपर्यंत उघड केलेली नाहीयेत. पण हे गुपित की मोदींबरोबरच्या आपल्या भेटीत काय झालं त्यांनी ताबडतोबीने चॅनलना आणि माध्यमांना सांगून टाकलं. याचं कारण याचा काय परिणाम होईल हे त्यांना माहिती आहे. नरेंद्र मोदींना आपण नाही म्हटलं हे त्यांना लोकांपर्यंत पोचवायचं होतं. नरेंद्र मोदींनी आपल्याला ऑफर दिली, आपल्या मुलीला कॅबिनेट मंत्रीपद द्यायची भाजपची तयारी होती, पण आपण नाही म्हटलं हा संदेश त्यांना द्यायचा आहे. तुम्हाला माहिती आहे 1914ला जेव्हा देवेंद्र फडणवीस सरकार आलं, त्यांच्याकडे पूर्ण बहुमत नव्हतं, तेव्हा शरद पवारांनी स्वतःहून सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये स्थिर सरकार असावं म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा देणार आहोत. आणि राष्ट्रवादी काँग्रेसने देवेंद्र फडणवीस सरकारला पाठिंबा देऊन ते सरकार जगवलं होतं, तारलं होतं. मग अशा वेळेला शरद पवारांविषयी गैरसमज निर्माण झाले तर नवल नाही. शरद पवार कधीही भाजप बरोबर जाऊ शकतात असं नेहमीच म्हटलं गेलंय. शरद पवारांचा काही भरोसा नाही असं म्हटलं गेलंय. आणि या पैसप्रसंगाच्या वेळेला तर अजित पवारांनी तिथे उडीच मारली होती, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यामुळे आता मुलाखतीतून शरद पवार हे सगळं गैरसमजाचं दुःख मोकळं करतायत, हे दुःख साफ करतायत आणि म्हणतायत
मी मोदींची ऑफर नाकारली. माझ्या मुलीला एवढी मोठी संधी मिळणार होती तरी सुद्धा मी नाही म्हटलं. हे त्यांना सांगायचं आहे महाराष्ट्राला आणि स्वतःच्या कार्यकर्त्यांना सुद्धा. कारण राष्ट्रवादीच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांमध्ये अजित पवार फडणवीस यांच्याबरोबर गेले याविषयी नाराजी आहे. भाजप बरोबर राष्ट्रवादीने कोणताही समझोता करू नये असे या राष्ट्रवादीच्या सगळ्या पाठीराख्यांचं म्हणणं आहे. कारण यावेळेला मोदी शहानी थेट शरद पवारांवर हल्ला केला होता. शरद पवारांचं महाराष्ट्राला योगदान काय असा एक मूर्ख प्रश्न सुद्धा अमित शहाने विचारला होता. त्यामुळे थेट लढत झाली होती भाजप आणि शरद पवार यांच्यात. आपले मोदींबरोबरचे संबंध चांगले असले, राष्ट्रीय मुद्द्याबाबत आपण त्यांना सहकार्य केलं असलं किंवा पुढे करणार असलो तरी सुद्धा राजकीय समझोता संभवत नाही हा संदेश शरद पवारांना द्यायचा होता आणि त्यांनी या मुलाखतीतून तो संदेश स्पष्ट दिला. दुसरा संदेश काय दिला ते तुम्हाला सांगतो. शरद पवारांनी सगळा दोष जो आहे तो अमित शहाना दिलेला आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा हा दोष होता असं या मुलाखतीत सुद्धा शरद पवार म्हणतात. आणि मोदी आणि शहा या दोघांना वेगळं करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. ते मोदींना दोष देत नाहीत. सुप्रिया सुळे सुद्धा दुसऱ्या मुलाखतीत म्हणतात की हा मोदींच्या मनाचा मोठेपणा आहे की मला मंत्रिपद देण्याची तयारी त्यांनी दाखवली. आणि शरद पवार असं म्हणतात की दोष अमित शहाचा आहे. फडणवीसांना सुद्धा ते दोष देतात मात्र मोदींना दोष देत नाहीत. याचा अर्थ मोदींबरोबरचे आपले संबंध चांगले आहेत मात्र आपल्याला फडणवीस आणि अमित शहांचं वागणं पसंत नाही असंही शरद पवार सांगतायत. आणि पुढच्या काळात सुद्धा मोदींबरोबरचे संबंध आपले चांगले राहतील असा एक पिल्लू त्यांनी सोडून दिलाय. मी नेहमी म्हणतो की शरद पवारांची मुलाखत त्याच्यामध्ये काही स्ट्रेट बॉल असतात, काही गुगली असतात, काही दुसरा असतात म्हणजे स्विंग बदललेले बॉल असतात. फलंदाजाला फसवण्याची कामगिरी शरद पवार अतिशय उत्कृष्टपणे करतात. त्याप्रमाणे यावेळी वेळेला त्यांनी या मुलाखतीत केलेलं आहे. शरद पवार हे निष्णात राजकीय गोलंदाज आहेत आणि त्यांनी हे जे गुगली टाकलेले आहेत ते ओळखण्यासाठीच मी हे सगळं विश्लेषण करतोय. आणखी काय काय गुगली शरद पवारांनी टाकले हे पुढे बघूया. मोदींचा मुद्दा मी तुम्हाला सांगितला, मोदींच्या ऑफरचा. या मुलाखतीतला दुसरा महत्वाचा मुद्दा आहे अजित पवार यांचा आणि तो स्वाभाविकच आहे कारण अजित पवारांनी सरळ सरळ आपल्या काकांविरुद्ध बंड केलं होतं. ते भाजप बरोबर गेले होते. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती आणि मग त्यांनी टोपी फिरवली आणि ते पुन्हा काकांकडे परत आले. हा काय प्रकार आहे? शरद पवारांना हे माहिती होतं का? शरद पवारांना अजित पवार बंड करतायत हे कधी समजलं? हा प्रश्न त्यांना मुलाखतकारांनी विचारणं अत्यंत स्वाभाविक आहे आणि तो मराठी आणि इंग्रजी दोन्ही मुलाखतकारांनी विचारला. शरद पवारांचं उत्तर बघा त्याच्यावर. शरद पवार असं म्हणतात की अजित पवारांच्या बंडाविषयी आपल्याला काही माहित नव्हती मात्र जेव्हा एका मीटिंगमध्ये नेहरू सेंटरमधल्या मीटिंगमध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी माझे मतभेद झाले, त्यातून काही वादंग निर्माण झालं तेव्हा अजित पवार भडकले होते हेही ते सांगतात. म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांशी शरद पवारांचे मतभेद निर्माण झाले म्हणून अजित पवार दुखावले गेले आणि हे सरकार चालणार कसं असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला हे शरद पवार सांगतात. म्हणजे अजित पवारांच्या बंडाचा एक दोष ते काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनाही देतात. दुसऱ्या बाजूला ते असंही म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांना आपल्याशी काही बोलायचं आहे हे अजित पवारांनी मला सांगितलं होतं. म्हणजे अजित पवार देवेंद्र फडणवीस संपर्कात आहे याची माहिती शरद पवारांना होती कारण अजित पवारांनी हे सांगितलं होतं. गंमत बघा, अजित पवारांनी हे सांगितल्यावर शरद पवार अजित पवारांना हे सांगत नाहीत की तुम्ही फडणवीस यांच्याशी जाऊन बोलणी करू नका कारण आपले शिवसेना आणि काँग्रेसशी बोलणं चाललेलं आहे. शरद पवार अजिबात सांगत नाहीत. शरद पवार स्वतःच सांगतात की राजकारणामध्ये संवाद नाकारणं काही बरोबर होणार नाही म्हणून मी अजित पवारांना सांगितलं की तुम्ही जाऊन बोला. म्हणजे एका बाजूला इकडे बोलणी चालू असताना शिवसेना आणि काँग्रेसची शरद पवार अजित पवारांना ही परवानगी देतात की तुम्ही फडणवीस यांच्याशी जाऊन बोला. अजित पवार फडणवीस यांच्याशी जाऊन बोलतात आणि नंतर येऊन काकांना म्हणतात काका माझं बोलणं झालंय, मला तुम्हाला काही सांगायचं आहे. शरद पवार असं म्हणतात मी त्यांना सांगितलं की आता आपण नको बोलूया, नंतर बोलूया. या सगळ्याचा अर्थ काय? एक तर तुमचं एका बाजूला शिवसेना आणि काँग्रेसशी बोलणं चाललं असेल तर तुम्ही अजित पवारांना थांबवलं का नाही हा माझ्या मनातला प्रश्न आहे.
कोणताही सरळ राजकारणी किंवा 2+2 4 करणारा राजकारणी आपल्या सहकार्याला सांगेल, बाबा रे आपली अशी अशी चर्चा चालू आहे या पक्षांशी, तू आता दुसऱ्या गोटात जाऊन काही बोलणी करू नको, त्यामुळे गोंधळ निर्माण होईल. पण शरद पवार हे 2+2 4 करणारे राजकारणी नाहीयेत, ते 2+2 5 करणारे राजकारणी असल्यामुळे त्यांनी अजित पवारांना थांबवलं नाही, उलट सांगितलं संवाद चालू राहायला पाहिजे. तिथे ते देवेंद्र फडणवीसांची बोलणी करायला गेले. मात्र शरद पवार असं म्हणतात की हे सगळं झाल्यावर, ही बोलणी झाल्यावर आणि अजितने आपल्याला हे सांगितल्यावर की तुमच्याशी काही बोलायचं आहे, मी त्याला सांगितलं की आता नको बोलूया, नंतर बोलूया, त्यानंतर रात्रीच जाऊन तो बंड करेल, हे मात्र मला माहीत नव्हतं. मला असं वाटतं शरद पवारांवर याविषयी विश्वास ठेवायला हरकत नाही. पण मुळामध्ये अजित पवारांना फडणवीसांशी बोलणी करायची परवानगी शरद पवारांनी दिलीच का, हा माझ्या पुढे प्रश्न आहे. हा गुगली होता का, ही उंटाची तिरपी चाल होती का बुद्धिबळातल्या, हे स्पष्ट व्हायला पाहिजे. बोलणी करायला परवानगी का दिली, म्हणजे एका बाजूला शिवसेना आणि काँग्रेसची बोलणी चालू असताना दुसऱ्या बाजूला तुम्ही भाजपचा मार्ग मोकळा ठेवत होतात का, काय चाललं होतं नेमकं, हे या मुलाखतीतून स्पष्ट होत नाही. मुलाखतकार जर अधिक चाणाक्ष असता किंवा त्याला अधिक खोलात शिरायची इच्छा असती तर हे पोटात जाऊन त्याने विचारलं असतं तुम्ही परवानगी दिलीत का. पण मुलाखतकार अलीकडे आपल्याकडे नेत्याला अडचणीत आणणारे प्रश्न विचारत नाहीत, त्याप्रमाणे या मुलाखतीत सुद्धा त्यांनी विचारलेले नाहीयेत, हे लक्षात घ्या. सकाळी 6 वाजता शरद पवार असं म्हणतात, मला कळलं, सुप्रिया सुळेंनी मला उठवलं, सुप्रियाने मला उठवलं आणि सांगितलं हे असं असं बंड झालेलं आहे, पुढच्या काही तासातच मी हे बंड मोडून काढलं, हे सुद्धा ते सांगतात. पण एका प्रश्नाचं उत्तर शरद पवार देत नाहीत. अजित पवारांनी एका रात्रीत जाऊन बंड का केलं, त्यापाठचं कारण आपल्याला सांगितलं का, हे ते सांगत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे अजित पवारांनी जी सह्यांची यादी दिली आमदारांच्या, ती यादी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससाठी जमा केली होती, ती तिथे जाऊन का दिली त्यांनी आणि ती का फडणवीसांना दाखवली. अजित पवारांनी केलेलं हे एक चिटिंग आहे, फसवणूक आहे, असं शरद पवारांना वाटत नाही का, या प्रश्नाचं उत्तरही आपल्याला मिळत नाही, कारण हा प्रश्न विचारलाच जात नाही. अजित पवारांवर दबाव आणला की आजच्या रात्रीच तुम्ही हे करा असं शरद पवार म्हणतात, असा भाजपने दबाव आणला, म्हणजे अजित पवारांनी रात्रीच्या रात्री केलं आणि सकाळी लवकर जाऊन शपथ घेतली. बघा, अजित पवार रात्रीच्या रात्री सगळं करतात. आधी ते काकांना म्हणतात की काका फडणवीसांची बोलणं चाललंय, मी जाऊ का, काका म्हणतात जा, नंतर म्हणतात मला तुम्हाला काही सांगायचं आहे, दोघांमध्ये काही बोलणं होत नाही. मात्र बंड करताना मात्र अजित पवार काकांना काहीही सांगत नाहीत. हे पटतंय का तुम्हाला, मला तरी पटलेलं नाही. बंडासारखा ज्या काकांनी आपलं सगळं राजकीय आयुष्य उभारलं आपल्या पाठीशी उभे राहून, त्या काकांना आयुष्यातलं सगळ्यात मोठं बंड करण्यापूर्वी अजित पवार सांगत नाहीत, हे शक्य तरी आहे का, हा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो आणि मला त्याचं उत्तर मिळालेलं नाही. अजित पवारांचे काही सहकारी म्हणतात हे सगळं जे काही घडलंय ते अजित पवार आणि शरद पवारांच्या संमतीनेच केलंय, शरद पवारांनी हे नाकारलेलं आहे पूर्णपणे. पण हे संमतीने केलं असण्याची शक्यता आहे का, तर मला असं वाटतं ती तपासली पाहिजे. या सगळं अजित पवार बंड करतात पहाटे पहाटे, सकाळी लवकर जाऊन शपथ घेतात आणि शरद पवारांना सकाळी 6 वाजेपर्यंत कळत नाही, हे महाराष्ट्राच्या राजकारणात संभवतच नाही, म्हणजे हे शक्य असं मला वाटत नाही. याचं कारण महाराष्ट्राच्या खेडापाड्यात कुठे खुट्ट झालं तरी गृह खात्याच्या अधिकाऱ्यांना कळण्याआधी शरद पवारांना कळतं असं म्हटलं जातं. मग एखाद्या गावामध्ये काही झालं गडबड तर शरद पवारांना कळते, तर आपल्या पुतण्या बंड करतोय हे शरद पवारांना कळणार नाही का. माझ्या मनात खूप प्रश्न आहे. मला पडद्यामागे काही घटना दिसत आहेत, घडलेल्या दिसत आहेत, ज्या शरद पवारांनी या मुलाखतीत सांगितलेल्या नाही आहेत. दुसऱ्या बाजूला ते असं म्हणतात की अजित पवारांची अक्षम्य चूक झालेली आहे, अक्षम्य, क्षमा न करता येण्याजोगी चूक झालेली आहे, ते म्हणतात, स्वच्छपणे म्हणतात. पण अजित पवार यांचे जे गुण आहेत, यांची जी बलस्थानं आहेत ती सांगायला सुद्धा विसरत नाहीत. ते हेही म्हणतात की राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी जी भूमिका बजावली त्यामुळेच त्यांना मंत्रिपदाची शपथ पहिल्यांदा देण्यात आली आणि अजित पवारनी जी चूक केली त्यामुळेच त्यांना मंत्रिपदाची शपथ मिळालेली नाही. श्रीनिवासन जैन यांनी हे विचारलंय की अजित पवार उपमुख्यमंत्री होणार आहेत का. शरद पवार याचं काही उत्तर देत नाही. याचं उत्तर मी देऊ शकत नाही, कारण हा निर्णय पक्षाने घ्यायचा आहे असं ते म्हणतात.
पक्ष म्हणजे कोण घेणार आहे? शरद पवारांच्या शब्दाबाहेर राष्ट्रवादीचा एकही नेता जाईल असं मला वाटत नाही. आणि या क्षणाला मी तुम्हाला सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांची ही मागणी आहे आणि ही राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय गरज आहे की अजित पवार उपमुख्यमंत्री व्हावेत. त्यामुळे अजित पवार नागपूरच्या अधिवेशनानंतर जेव्हा कधी मंत्रिमंडळ विस्तार होईल तेव्हा उपमुख्यमंत्री होणार, याविषयी माझ्या मनात काही शंका नाही. हा, ते जर झाले नाहीत तर असं म्हणता येईल की शरद पवारांनी त्यांना शिक्षा दिली. मात्र आपला पुतण्या 2 दिवसांनी परत येतो, येऊन आपल्याला सांगतो आपलं चुकलेलं आहे, मी परत येतो. ते अक्षम्य आहे असंही शरद पवार म्हणतात, पण शिक्षा मात्र सौम्य देतात. हे सगळं कोडं जे आहेत ते समजण्यासारखं नाही. हे कोडं म्हणजे शरद पवारांच्या राजकीय बुद्धिबळातल्या चतुर चाली आहेत का, याचंही उत्तर मला मिळालं नाही या मुलाखतीतून. त्यामुळे काही गोष्टी पडद्याआडच राहिलेल्या आहेत. अजित पवार असं म्हणतात की योग्य वेळी मी बोलणार आहे. माझं स्पष्ट आवाहन आहे त्याला, मी त्यांची मुलाखत घ्यायला तयार आहे. जर खरं बोलणार असतील तर आणि स्पष्ट बोलणार असतील तर. आपल्याला काकाने तिथे पाठवलं होतं का हे ते महाराष्ट्राला सांगायला तयार असतील तर मी त्यांची मुलाखत घ्यायला तयार आहे. माझं जाहीर आवाहन आहे त्यांना. पण महाराष्ट्राला कळू द्या नेमकं काय झालं. शरद पवारांनी मोदी आणि अमित शहाना अक्षरशः चारी मुंड्या चित केलं, चितपट मारली त्यांना, असं म्हणता येईल कुस्तीच्या भाषेमध्ये. चाणक्य म्हणून अमित शहाना जे डोक्यावर घेतलं होतं नॅशनल मीडियाने, राष्ट्रीय सगळ्या माध्यमांनी, त्या चाणक्याला आभाळ दाखवलं शरद पवारांनी. हे तर स्पष्टच आहे. पण हे करताना काय चाली खेळल्या, भाजपच्या गळ्यातच त्यांचे पाय कसे घातले, याचा खुलासा जर पुढच्या राजकीय अभ्यासकांना व्हायचा असेल तर हे सगळं कळलं पाहिजे. म्हणून मला याविषयी उत्सुकता आहे. शरद पवार फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा एकदा राजकारणामध्ये आता वेगाने झेप घेत आहेत. मधल्या काळामध्ये शरद पवार संपले असं अनेक जण म्हणत होते, पण राजकीय नेता संपत नाही, राजकीय पक्ष संपत नाही, हे यामुळे पुन्हा सिद्ध झालेलं आहे. शरद पवारांना नव्याने राजकारण करण्याची आणखी एक संधी वयाच्या 80व्या वर्षी मिळालेली आहे. म्हणून अनेक कोडी आहेत आणि त्यांची उत्तरं मिळाली पाहिजेत. जे शरद पवारांचे अभ्यासक आहेत माझ्यासारखे, मी अनेक वेळा शरद पवारांवर लिहिलेलं आहे. शरद पवारांचे दोष मला माहिती आहेत, त्यांनी कुठे गडबडी केल्यात मला माहिती आहेत, आणि त्यांचं योगदान काय महाराष्ट्राला हेही मला माहिती आहे. अशा प्रकारे सर्व बाजूंचा अभ्यास शरद पवारांचा करायचा असेल तर नेमकं काय झालं अजितदादांबद्दल हे कळून घेणं आवश्यक आहे, आणि ते अजून कळलेलं नाही, इतकंच माझं म्हणणं आहे. हा शरद पवारांचा गुगली असावा असा माझा समज आहे. पुढच्या काळात कदाचित याचा खुलासा होईल. या सगळ्या राजकीय घडामोडीतला आणखी एक मुद्दा आहे, तो म्हणजे शिवसेनेविषयी. एक तर शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर याला कशी तयार झाली हा प्रश्न महत्त्वाचा आहे. दुसरा मुद्दा, उद्धव ठाकरेंनी कधी आमदारकीची निवडणूक लढवलेली नाही, ते मुख्यमंत्री व्हायला कसे तयार झाले, हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. शरद पवारांच्या मुलाखतीत यापैकी काही मुद्द्यांची उत्तरं मिळतात. संजय राऊत आणि शरद पवारांचे घनिष्ठ संबंध सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहेत, पत्रकारांना तर निश्चित माहिती आहेत. संजय राऊत अनेकदा शरदरावांच्या दिल्लीतल्या घरी असतात, त्यांच्या चर्चा होतात, जिव्हाळ्याचे संबंध आहेत, हेही पवारांनी या मुलाखतीत सांगितलंय. आणि संजय राऊत यांच्याकडून पवारांना कळलं की शिवसेना नाराज आहे. खरं तर बातम्यांमधूनही त्यांना कळलं असतं निवडणूक निकालानंतर की शिवसेना नाराज आहे. पण शरद पवार स्वतः उद्धव ठाकरेंशी बोलले का या नव्या आघाडीबाबत हे अजून स्पष्ट होत नाही. मुख्यमंत्री पदाबाबत मात्र शरद पवार म्हणतात की उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री होण्याची तयारी नव्हती. हे पहिल्यांदाच शरद पवारांनी गौप्यस्फोट केलेला आहे. शेवटी उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी पटवलं की तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला हवं, हे सरकार जर नीट चालवायचं असेल तर. उद्धव ठाकरे तयारच नव्हते. पण अखेर शरद पवार असं म्हणाले की मी तुम्हाला आदेश देतो, शिवसेनेच्याच भाषेत सांगायचं तर किंवा बाळासाहेबांच्याच भाषेत सांगायचं तर मी तुम्हाला आदेश देतो. तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले तुमचा आदेश असेल तर माझी मुख्यमंत्री व्हायची तयारी आहे. पण ज्या व्यक्तीला मुख्यमंत्री व्हायचंच नव्हतं त्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी शरद पवारांनी कसं कन्व्हिन्स केलं याचं उत्तर या सगळ्या मुलाखतीत मिळत नाही. उद्धव ठाकरेंना कोणती कारणं दिली, काय कारणं दिली, एक शरद पवार म्हणतात आणि ते बरोबरच आहे की भारतीय जनता पक्षाशी डील करण्यापेक्षा शिवसेनेशी डील करणं किंवा शिवसेनेशी कोणताही
राजकीय व्यवहार करणं सोपं आहे, हे खरंच आहे. शिवसेनेच्या इतिहासावरून कळेल की बाळासाहेब ठाकरे हे अत्यंत लवचिक होते, फ्लेक्सिबल होते आणि आजपर्यंत आयुष्यामध्ये त्यांनी मुस्लिम लीग पासून ते शेतकरी संघटनेबरोबर अनेकांशी युती केलेली आहे. म्हणजे तुम्ही बघितलं तर शिवसेनेच्या जन्माच्या वेळेला 1966 साली शिवसेनेचा जन्म झाला, 1968 साली प्रजा समाजवादी पक्षाशी युती केली, त्यानंतर काँग्रेसला पाठिंबा दिला, त्यानंतर मुस्लिम लीग बरोबर बनातवालांबरोबर त्यांनी मुंबईत मोर्चाही काढला होता, ते जॉर्ज फर्नांडिस बरोबर होते, ते शरद जोशींबरोबर होते, ते दत्ता सामंत यांच्या बरोबर होते. एकदा तर शिवसेनेच्या व्यासपीठावर त्यांनी कॉम्रेड डांगेंनाही बोलवलं होतं. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांचा स्वभाव हा अत्यंत लवचिक होता, त्यांची मतं ठाम होती, पण स्वभाव अत्यंत फ्लेक्झिबल होता आणि ते कुणालाही मित्र मानायला तयार असायचे, हे त्यांच्या आयुष्याकडे पाहून आपल्याला कळतं. त्यामुळे तोच जो गुण आहे तो शिवसेनेमध्ये उतरला आहे. आपल्याबरोबर जो येईल त्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि त्याच्याबरोबर काही अंतर चालायची तयारी ठेवायची, ही बाळासाहेबांची वृत्तीच उद्धव ठाकरेंमध्ये आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंशी डील करणं सोपं आहे असं शरद पवार म्हणतात, ते अगदी पट्ट. शरद पवारांनी नेमकं विश्लेषण केलंय उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाचं. उद्धव ठाकरे यांचा स्वभाव सौम्य आहे, लोकांना बरोबर घेऊन जाण्याचा आहे, नवे वाद निर्माण करण्याचा नाही. त्यामुळे आघाडी सरकार चालवण्यासाठी त्यांचा हा स्वभाव उपयोगी पडेल असं शरद पवारांचं म्हणणं आहे. पुन्हा मुंबई महापालिका 34,000 कोटी बजेट असलेली मुंबई महापालिका, हे बजेट देशातल्या अनेक राज्यांपेक्षा मोठं आहे. ही महापालिका गेली 25 वर्ष चालवण्याचा अनुभव सुद्धा उद्धव ठाकरेंना आहे. त्यामुळे ते जरी आमदार नसले, त्यांना जरी मंत्रालयाचा अनुभव नसला, तरी सरकार चालवणं त्यांच्या दृष्टीने अवघड आहे असं नाही, हे शरद पवार सांगतात आणि हे विश्लेषण मला वाटतं अत्यंत योग्य आहे. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबाचे फार जुने संबंध आहेत. उद्धव आणि राज ठाकरेंना शरद पवार फार पूर्वीपासून ओळखतात आणि हे संबंध प्रतिबिंबित होतात दोघांच्याही वागण्यामध्ये. म्हणजे मध्यंतरी राज ठाकरेंनी शरद पवारांची जाहीर मुलाखत घेतली होती, त्याच्यामधूनही ते प्रतिबिंबित राहिले. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या संबंधातूनही गेल्या महिन्याभरात ते प्रतिबिंबित झालेलं आहे. या सगळ्या पेचप्रसंगामध्ये उद्धव ठाकरे ज्या शांतपणे वागले, कुठेही पॅनिक झाले नाहीत, कुठेही गडबड केली नाही, कुठेही त्यांनी अकांड तांडव केलं नाही, तो शांतपणा माहित नाही, राजकारणाच्या दृष्टीने माझ्या दृष्टीने खूपच अपवादात्मक आहे. राजकारणात माणसं पॅनिक होतात, अकांड तांडव करतात, एकमेकावर आरोप करतात, पण एकदा शरद पवारांच्या शब्दावर विश्वास ठेवल्यावर उद्धव ठाकरे शांत होते. मी तुम्हाला सांगतो, मी अनेकदा सांगितलेलं आहे, गेल्या महिन्याभरात उद्धव ठाकरेंशी माझा संपर्क झालेला आहे आणि त्यांच्याशी बोलताना त्यांच्यातला आत्मविश्वास आणि त्यांच्यातला शांतपणा मला जाणवलं. किंबहुना तो शांतपणा पाहून मला आश्चर्य वाटलं की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची संधी ज्या माणसाला मिळते तो इतका शांत कसा. तेव्हा शरद पवारांचं हे विश्लेषण अत्यंत बरोबर आहे. शरद पवारांना असाही प्रश्न विचारण्यात आला की हे सरकार किती काळ टिकेल, तेव्हा त्यांनी NDTVला शांतपणे सांगितलं 5 वर्ष. आज कोणालाच माहित नाही सरकार किती टिकणार आहे. हे सरकार किती टिकेल हे सरकारमधल्या घटकांच्या समंजसपणावर अवलंबून आहे. पण शरद पवार आज हा आत्मविश्वास व्यक्त करतायत, हे 5 वर्ष टिकेल. हा आत्मविश्वास बिनबुडाचा आहे का? मला असं वाटत नाही. याचं कारण शरद पवारांना निश्चितपणे माहिती आहे की आज शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी तिन्ही पक्षांना सत्तेची गरज आहे. किमान सत्ता टिकवण्यासाठी हे पक्ष तडजोडी करतील आणि 5 वर्ष एकत्र राहण्याचा प्रयत्न करतील असा त्यांना विश्वास वाटतोय. तर त्यांनी व्यक्त केलाय तो. त्यांनी प्रत्यक्ष काय घडतंय आपलं पाहायचं. पण जेव्हा शरद पवार असं म्हणतात सरकार 5 वर्ष टिकेल, तेव्हा त्यावर अशासाठी विश्वास ठेवायला हवा की प्रत्येकाची राजकीय गरज शरद पवारांना माहिती आहे आणि कोण कुठे काड्या करेल, कोण कुठे गडबडी करेल, भाजप काय करेल याचा नेमका त्यांना अंदाज आहे. माझं असं वैयक्तिक मत आहे की सरकार 5 वर्ष टिकेल की 3 वर्ष मला माहित नाही. मला असं वाटतं की 2022 पर्यंत हे सरकार नक्की टिकेल, पहिली 2 वर्ष. नंतर काय होईल ते त्यानंतर बोलूया असं माझं मत आहे. मात्र हे सरकार टिकेल की नाही हे ठरवणं 2च माणसांच्या हातात आहे. एक स्वतः शरद पवार आणि दुसरे उद्धव ठाकरे. या दोघांचा सूर जर जुळलेला असेल आणि तो जुळलेला राहिला तर हे सरकार 5 वर्षही टिकायला अवघड जाणार नाही. भाजपने अनेक प्रयत्न करून सुद्धा हे निश्चितपणे वाटतं आणि
तेच शरद पवारांच्या बोलण्यातून जे डोकावलं, जो विश्वास 5 वर्ष टिकेल असं म्हणाले, तो हाच विश्वास आहे. अर्थात राजकारणात काय घडेल कोणी सांगू शकत नाही, राजकारणात काहीही घडू शकतं. आज शांत असलेला समुद्र जसा उद्या उसळी मारतो तसंच राजकारण असतं. त्यामुळे निश्चितपणे काही सांगणं शक्य होणार नाही, पण शरद पवारांना हा विश्वास वाटतोय, हे अत्यंत महत्वाचं आहे. पुढचा मुद्दा आहे तो देवेंद्र फडणवीसांविषयी. देवेंद्र फडणवीसांनी या निवडणुकीच्या प्रचारामध्ये खूपच आगाऊपणा केलेला होता. शरद पवार संपले आहेत असं म्हणण्याची हिंमत फडणवीसांनी दाखवली होती. शरद पवारांचं योगदान काय महाराष्ट्राला, असं महाराष्ट्रात येऊन गुजरातचे अमित शहा बोलत होते. या इतका पवारांचा दुसरा अपमान नव्हता. त्यांना ईडीची नोटीस पाठवली, हा आणखी एक अपमान होता. आणि हे सगळं शरद पवारांनी मनाला लावून घेतलं, हे त्यांच्या प्रचारातून दिसत होतं. याचं कारण जो काय आक्रमकपणा त्यांनी दाखवला या प्रचारामध्ये आणि जी काही लढाई करण्याची जिद्द दाखवली, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला हे यश मिळालं आणि काँग्रेसला सुद्धा शक्यता नसताना मोठं यश मिळालं. शरद पवार म्हणालेत मुलाखतीमध्ये, काँग्रेसच्या अनेक उमेदवारांच्या प्रचारालाही मी गेलो आणि काँग्रेसचे जे आमदार निवडून आलेत त्यांच्याशी माझा थेट संपर्क आहे, असंही त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे शरद पवारांनी फडणवीसांबद्दल बोलणं, अमित शहाबद्दल ते काय बोलले त्याचं विश्लेषण मी आधीच केलंय. फडणवीसांबद्दल बोलणं महत्वाचं आहे आणि फडणवीसांबद्दल सुद्धा ते नेमकं बोललेले आहेत. ते असं म्हणाले आहेत की फडणवीसांना सत्तेचा दर्प चढलेला आहे, सत्तेचा दर्प त्यांच्या वागण्यामध्ये दिसतोय आणि फडणवीसांविषयी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्येही चांगलं मत नाही, तेही नाराज आहेत आणि भाजपचे राज्यातले नेतेही नाराज आहेत. हे सांगायला सुद्धा शरद पवारांनी मागे पुढे पाहिलेलं नाहीये आणि हे शरद पवार जाणीवपूर्वक बोलतायत. याचं कारण शरद पवारांना, मोदींना आणि शहांना सुद्धा संदेश द्यायचा आहे की तुमचा आवडता हा जो माजी मुख्यमंत्री आहे तो काय आहे बघा. शरद पवार कालबाह्य झाले आहेत, शरद पवारांचा काळ संपलाय असं बोलून देवेंद्र फडणवीस यांनी काय मिळवलं हेच मला कळत नाही. किती मस्ती, किती दर्प, किती माज असतो माणसाच्या मनामध्ये. यामध्ये शरद पवारांशी राजकीय मतभेद असतील आपले, पण शरद पवारांचं महाराष्ट्राला असलेले योगदान आणि देशाला असलेले योगदान हे काल परवाचं नाहीये. 1962 पासून शरद पवार राजकारणामध्ये आहेत. ते युवक काँग्रेसमध्ये होते, त्यानंतर महाराष्ट्रात मंत्री झाले, केंद्रात मंत्री झाले, कृषी मंत्री होते, संरक्षण मंत्री होते. हे सगळं त्यांचं योगदान विसरून एखादा, माफ करा मी हा शब्द वापरतो, पण एखादा पढत मूर्ख माणूसच असं बोलू शकतो. पण एकदा सत्तेची मस्ती डोक्यात गेली, सत्तेचा दर्प चढला की काही सुचत नाही, तसं फडणवीसांचं झालेलं होतं. शरद पवार नेमके म्हणाले, सत्तेचा दर्प असल्यामुळेच फडणवीसांची ही अवस्था झालेली आहे आणि फडणवीसांना जर राजकारणात परत यायचं असेल, ते झालेत विरोधी पक्षनेते पण विश्वासार्हता पूर्ण संपलेली आहे, तर शरद पवारांचा हा सल्ला त्यांना लक्षात ठेवावा लागेल. मोदींचं त्यांच्याविषयी मत बरं नाही हे शरद पवारांनी सुचवलंय. वरिष्ठ नेते म्हणजे कोण आहेत? मोदी आणि शहाच आहेत, नितीन गडकरी सुद्धा असतील. दिल्लीतल्या नेत्यांचं फडणवीसांविषयी मत चांगलं नाही आणि राज्यातल्या नेत्यांचंही चांगलं नाही हे शरद पवारांनी सुचवलंय. आणि फडणवीसांनी ते अशासाठी लक्षात घ्यायला हवं की फडणवीसांनी महाराष्ट्रातले सगळे आपले प्रतिस्पर्धी होते, त्यांचे पाय कापण्याचा प्रयत्न केला. पंकजा मुंडे अजूनही चिडलेले आहेत, एकनाथ खडसे चिडलेले आहेत, देवकुळींचं तिकीट कापलं, विनोद तावडेंचं कापलं. हे सगळं करण्याची गरज होती का, याचा विचार फडणवीसांनी करायला पाहिजे. आपण नरेंद्र मोदींची नक्कल करत असलो तरी आपण मोदी नाही हे फडणवीसांनी लक्षात घ्यायला पाहिजे. नक्कल कधी अस्सल नसते, मोदींचे जे काय गुणदोष आहेत ते आहेत, पण फडणवीस कोण होते? मी मागेही म्हटलं, फडणवीस हे काही लोकनेते नाहीत, महाराष्ट्रात त्यांचा काही बेस नाही. आत्ता ते सरकारमध्ये आले होते, पहिलीच संधी होती आणि त्यावेळेला तुम्हाला जर सत्तेचा इतका माज चढत असेल तर दुसरं काय होणार? शरद पवार योग्य बोललेले आहेत. शरद पवारांनी इतकं तिखटपणे कुणाविषयी बोललेलं मी नजीकच्या भूतकाळात ऐकलेलं नाही. त्यांनी राज ठाकरेंना सल्ला दिलाय, त्यांनी काँग्रेसला सल्ला दिलाय, त्यांनी गडकरींना सल्ला दिलाय, पण सत्तेचा दर्प यांना चढलाय असं कुठच्याही नेत्याविषयी शरद पवार म्हटलेलं नाही. शरद पवारांच्या मनामध्ये फडणवीसांविषयी किती चीड निर्माण झालेली आहे. शरद पवार हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ राजकारणी आहेत. आज ते 80 वर्षाचे असतील,
पण गेल्या जवळजवळ 55 वर्षाचा सगळा इतिहास, सगळी वाटचाल त्यांच्या पाठीशी आहे हे विसरून फडणवीस जर असं बोलत असतील तर खरोखरच मला असं वाटतं संघामध्ये कोणता संस्कार होतो असं मोहन भागवतांना विचारण्याची वेळ आलेली आहे. असं सत्तेचा माज चढलेले राजकारणी संघ निर्माण करत असेल तर बंद करा, संघाच्या शाखा सुद्धा बंद करा असं माझं म्हणणं आहे. हा संस्कार करता का तुम्ही? नथुराम गोडसेचं काय ती चर्चा मी करत नाही आता, पण हा संस्कार करता का तुम्ही राजकारण्यांवर? तो जर असेल तर त्या संघाच्या शाखांना काही अर्थ नाही. शरद पवार हे सगळं बोललेलं नाही आहेत, पण त्यांच्या बोलण्यातून जो काही राग व्यक्त झालेला आहे त्याची दखल फडणवीसांना घ्यावी लागेल याविषयी माझ्या मनात काही शंका नाही आहे, हे लक्षात घ्या. शरद पवारांची ही मुलाखत जी आहे ती पुढचा अनेक काळ चर्चेत राहणार आहे. त्यातले त्यांचे उद्गार, त्यांची वक्तव्य याचे दाखले दिले जाणार आहेत. शरद पवारांनी सरसकटपणे सर्वांना मुलाखत दिलेली नाही. त्यांनी मराठीतल्या सर्वात जास्त प्रेक्षक संख्या असलेल्या चॅनलला आणि ते NDTV सारख्या, दिल्लीत NDTV सारख्या अत्यंत जबाबदार आणि गुणवत्ता असलेल्या चॅनलला मुलाखती दिलेल्या आहेत आणि त्याची सगळीकडे चर्चा होते. मला शेवटी इतकंच सांगायचं आहे की शरद पवारांचा राज्याच्या नाही तर राज्याच्या राजकारणात तर ते असणारच आहेत. ते रिमोट कंट्रोल आहेत की नाही मला माहीत नाही, ते त्यांनी नाकारलेलं आहे, परंतु ते या सरकारचे मार्गदर्शक राहणार आहेत, या सरकारवर त्यांचं लक्ष राहणार आहे, त्याविषयी माझ्या मनात शंका नाही आहे. पण राष्ट्रीय राजकारणात एक वेगळी भूमिका शरद पवार करू शकतात अशी शक्यता आता निर्माण झालेली आहे. पूर्वी तुम्हाला माहिती आहे सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणायला कम्युनिस्ट नेते हरकिशन सिंग सुरजीत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनाही माध्यमांनी चाणक्य म्हटलं होतं. देशभरातल्या विरोधकांना एकत्र आणायला शरद पवार पुढच्या काळात ही भूमिका बजावतील का आणि भाजप विरोधी शक्तींना एकत्र करतील का हा खरा प्रश्न आहे. शरद पवार हे करू शकतात असा त्यांच्या समर्थकांना विश्वास आहे. शरद पवारांनी मनात आणलं तर भाजप विरोधकांची एक माळ ते तयार करू शकतात याविषयी त्यांच्या टीकाकारांना सुद्धा विश्वास आहे. नेमकं शरद पवार काय करतात याकडे लक्ष ठेवावं लागेल, कारण शरद पवारांच्या अनेक खेळ्या या धक्क्यासारख्या येतात, अचानक येतात. कधी त्यांची चाल सरळ असते तर कधी चाल तिरपी असते, तर कधी त्यांचा घोडा अडीच घरं चालतो बुद्धिबळासारख्या. त्यामुळे शरद पवार देशाच्या राजकीय बुद्धिबळात नेमकी कोणती चाल खेळतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. माझंही लक्ष आहे, तुम्ही लक्ष ठेवा आणि पुन्हा भेटूया, कारण महाराष्ट्रातलं राजकारण आणि देशातलं राजकारण आता आणखी रंगतदार होत आहे. लवकरच पुन्हा भेटू.